नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मोड कसा काढायचा हे पाहणार आहोत. आता पहा, ज्यावेळेस तुम्ही मीडियन आणि मोड काढता त्यावेळेस आपले जे क्लासेस असतात ते क्लासेस तुम्हाला कंटिन्यूअस असायला हवेत. म्हणजे पहा, या ठिकाणी 5 नंतर 5 दिला आहे, पण 9 नंतर मात्र 10 दिला आहे. त्यानंतर 14 नंतर 15 दिला आहे, 19 नंतर 20 दिला आहे. अशा प्रकारचे डिसकंटिन्युअस क्लासेस आपल्याला नको. हे एक लक्षात ठेवायचं आहे. जर मीडियन आणि मोडचा जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला क्लासेस हे मात्र कंटिन्युअस हवेत. मग पहा, दिलेल्या प्रश्नामध्ये क्लासेस हे कंटिन्युअस नाहीत, तर असे जर क्लासेस कंटिन्युअस नसतील तर तुम्हाला क्लासेस कंटिन्युअस करून घ्यावे लागणार आहेत. चला आपण क्लासेस कंटिन्युअस करून घेऊ. क्लासेस कंटिन्युअस करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला एज म्हणजे हा जो तुमची रो आहे ती पहिली रो तुम्हाला इथे लिहायचं आहे. जसं दिलं आहे प्रश्नामध्ये ते ॲज इट इज लिहून घ्यायचं. त्यानंतर कंटिन्युअस क्लासेस करून घ्या. कंटिन्युअस क्लासेस आपण केले. त्यानंतर या ठिकाणी लिहिणार आहोत आपण फ्रिक्वेन्सी म्हणजे 2 नंबरचा आपला हा रो, बरोबर आहे. मग याच्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? नंबर ऑफ पेशंट्स. मग पहा, नंबर ऑफ पेशंट्स या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत? लेस दॅन 5 म्हणजेच 0 to 5. त्यानंतर 5 ते 9 जी त्यांनी दिलेली तेच आपण लिहून घेतो आहे. 10 ते 14, 15 ते 19, 20 ते 24 आणि 25 ते 29. आता आपण हे क्लासेस कंटिन्युअस करणार आहोत. मग ज्यावेळेस एज म्हणजे ज्यावेळेस ते एजबद्दल बोलत असतील त्यावेळेस सुरुवातीला आपण 0 घेणार आहोत, 0 to 5 घेणार आहोत, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी सुद्धा एज असल्यामुळे 0 to 4.5 येईल. म्हणजे या अप्पर क्लास लिमिटमधून 0.5 वजा करून टाकायचा. त्याचबरोबर आता पहा, 4.5 to 9.5, 9.5 to 14.5, 14.5 to 19.5, इकडे 19.5 to 24.5 आणि 24.5 to 29.5. आता मात्र हे क्लासेस कंटिन्युअस झाले. त्यांच्या समोरच्या फ्रिक्वेन्सी ते लिहून घ्या. 38, 32, 50, 36, 24, 20. म्हणजे हे जे आहेत हे त्यांच्या फ्रिक्वेन्सीज आपण लिहून घेतल्या. यानंतर आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की मोडचा फॉर्म्युला काय. तुम्हाला मोडचा फॉर्म्युला बऱ्यापैकी लक्षात आला असेल. पहा, मोडचा फॉर्म्युला आपला काय होता? मोड इज इक्वल टू मी तुम्हाला म्हटलं होतं, इथे L, इथे अधिक, या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेट मल्टिप्लाय बाय H आणि या ठिकाणी मात्र फ्रॅक्शनचं साईन. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? या ठिकाणी 1, या ठिकाणी 0, पुन्हा या ठिकाणी 1, 0, 2, बरोबर आहे. F1, F0, F1, F0, F2, मायनस आणि हा जो F1 आहे या F1च्या समोर मात्र तुम्हाला 2 लिहायचं आहे. ओके. मग आता या ठिकाणी काय करणार आहात तुम्ही? सगळ्यात मोठी तुमची फ्रिक्वेन्सी कोणती आहे ते तुम्ही चेक करणार आहात. तर सगळ्यात मोठी फ्रिक्वेन्सी येतील कोणती आहे? सगळ्यात मोठी फ्रिक्वेन्सी आहे 50, बरोबर आहे. मग 50 जर तुमची सगळ्यात मोठी फ्रिक्वेन्सी असेल तर तुम्ही याला लगेच म्हणून टाकणार आहात F1. ओके. F1च्या अगोदर जी कोणती असेल तिला लगेच म्हणून टाकायचं तुम्ही F0 आणि त्यानंतरची जी असेल ती असेल F2. म्हणजे तुम्हाला F0 मिळाला, F1 मिळाला, F2सुद्धा मिळाला. मग जी सगळ्यात मोठी तुमची फ्रिक्वेन्सी होती, हा जो क्लास आहे याला आपण काय म्हणणार आहे? मोडल क्लास. मग याला म्हणणार आहोत आपण मोडल क्लास. पहा, या ठिकाणी तुम्हाला L म्हणजे काय? L म्हणजे हा जो काही मोडल क्लास आहे या मोडल क्लासची लोअर लिमिट म्हणजे 9.5 आणि 14.5. याथे सगळ्यात लहान कोण आहे? 9.5. तो आपण लिहून घेतला. त्यानंतर आपल्याकडे F1 आहे. F1 आपल्याला मिळाला आहे 50. F0 मिळाले आपल्याला 32.
F2 मिळाले आपल्याला 36. आणि एच म्हणजे काय? एच म्हणजे हा जो 9.5 पासून 14.5 आहे यांची वजाबाकी करायची. म्हणजे 14.5 मायनस 9.5 सो आन्सर इज 5. आता पहा, पुन्हा एकदा हे मी सूत्र इथे लिहिलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला फक्त किंमत टाकायच्यात. पहा, एलची किंमत आपली काय होती? 9.5 ही आपली एलची किंमत होती, ती आपण इथे टाकून घेऊया. 9.5 प्लस ब्रॅकेटमध्ये F1ची किंमत आपली काय होती? 50. सो 50 टाकून घेतली. मायनस F0 याची किंमत किती होती? 32. ती पुट केली. 2 टाइम्स F1 50 मायनस F0 पुन्हा 32. पहा, आपण जसं ब्रॅकेट टाकतो आहे त्या ठिकाणी तुम्ही ब्रॅकेट टाका. आणि F2 किती आहे? 36. आणि याचाच मल्टिप्लाय बाय एचची किंमत आपण किती काढली होती? 5. तुम्हाला माहिती आहे मॉडेल क्लास म्हणजे 9.5 आणि 14.5 हा जो आपला क्लास आला होता, हा क्लास कशामुळे आला होता? जी हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे 50, या 50च्या पुढचा जो क्लास आहे 9.5 आणि 14.5 याची जी सबट्रॅक्शन आहे ती आपली एच आली होती. तो आपण एच यामध्ये पुट केला. तो याला फक्त आपल्याला सॉल्व करायचं आहे. सो 9.5 प्लस, आता सॉल्व करताना एक छोटी ट्रिक वापरा. ज्या ठिकाणी तुम्ही सबट्रॅक्शन करू शकताय, जे छोटे छोटे कॅल्क्युलेशन करू शकताय ते करून घ्या. म्हणजेच 50 मायनस 32 या ठिकाणी येतील 18. याला आपण सॉल्व करून घेतलं. त्यानंतर 50 इंटू 2 इज 100 मायनस 32 आणि 36 यांची बेरीज करायची. पहा, या ठिकाणी मायनस येणार आहे, या ठिकाणी मायनस आहे. 32 आणि 36 या दोघांची बेरीज करायची, वजाबाकी चिन्ह द्यायचं. हे झाले 68 गुणिले एचची किंमत आपली काय होती? 5. म्हणजेच याला जर तुम्ही सॉल्व केलं सो 9.5 प्लस, आता जो न्यूमरेटरला 18 आहे तर तसंच ठेवा, डिवायडेड बाय 100 मायनस 68. सो तुम्ही जर सबट्रॅक्शन केली तर 100 मायनस 68 किती येतं? पहा, 100 मायनस 68 म्हणजे 10 मायनस 8 2. या ठिकाणी 9 राहतील 32. सो इथं राहतील 32. ब्रॅकेट ॲज इट इज टाका, मल्टिप्लाय बाय 5. आणि याला जर तुम्ही सॉल्व केलं तर काय येईल? पहा, 9.5 प्लस, आता हे जे आहे डिव्हिजन हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. हे डिव्हिजन कसं करायचं पहा. याला मी थोडा वेगळा पेन वापरतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. पहा, डिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की आपण 2च्या टेबलमध्ये 18 आहे. सो 2 9 जर 18 आणि या ठिकाणी बेसक 12. सो 9/16 या ठिकाणी आलं आणि या ठिकाणी मात्र गुणिले 5 ॲज इट इज. मग आता 16 या ठिकाणी तुम्हाला डिव्हिजन करायची. बघा, डिव्हिजन कशी करायची? 16ने 9ला भागायचं म्हणजे या ठिकाणी 16, या ठिकाणी मात्र 9. बघा, 16च्या टेबलमध्ये 9 नाहीत म्हणून 0, इथं आले 0, इथं झाले 90. मग 16च्या पाड्यामध्ये 90 आहेत का बघायचे. 16 पंचे 80. इथे आले 80 या ठिकाणी आले 10, वरून घेतले 0. 16च्या टेबलमध्ये 1696 या ठिकाणी आले 4, वरून घेतले पुन्हा 0. 16 दुने 32 या ठिकाणी आले 8, वरून घेतले 0. 16च्या पाड्यामध्ये आता 16 पंचे 80 म्हणजे पूर्ण भाग गेलेला आहे. म्हणजेच 9.5 प्लस 0.5625 याला मी रफ करतो, या ठिकाणी इंटू 5. आता याला तुम्ही जर मल्टिप्लिकेशन केलं, याचं मल्टिप्लिकेशन लगेच करून घेऊ. 0.5625 मल्टिप्लाय बाय 5. 5 5 25, हातचे आले 2, 5 2 10, 10 2 12, हातचा आले 1, 6 पंचे 30 आणि 1 31, 5 5 25, 26 27 28, हातचे आले 2, 5 0 0, इथं आले 5 इथं आले 2 2.8125.
म्हणजेच 9.5 प्लस 2.8125 याला जर तुम्ही सोडवलं तर उत्तर आहे तुमचं 12.3125 विच इज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू 12.31. म्हणजे 12.31 हा तुमचा मोड आला. म्हणजेच काय मित्रांनो, तुम्हाला काय कळलं की हा जो प्रश्न आहे, हा जो मोडचा प्रश्न आहे, हा जर तुम्हाला पेपरला आला तर हे सूत्र मात्र विसरायचं नाही. काही काहींना मीडियन आणि मोड या प्रश्नांमध्ये थोडी गल्लत होते. लक्षात असू द्या की मोड या शब्दामध्ये ओ आहे, ठीक आहे, आणि या ठिकाणी सुद्धा 2 झिरो आहेत. पहा, हे लक्षात ठेवा. म्हणजे मोड असेल तरच झिरो असे प्रश्न फॉर्म्युलामध्ये येतात, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण मोडचा हा एक प्रश्न सोडवला. अशाच प्रकारे तुम्ही मोडचा दुसरा प्रश्न एक सोडून पहा. थँक्यू.